सांगलीच्या जतमध्ये पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते। या सोहळ्यामधील भाषणावेळी तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली। तर सदाभाऊ खोत यांनी यावेळी पडळकरांचा उल्लेख आजच्या युगातील मल्हारराव होळकर असा केलाय आणि त्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटण्याचीही शक्यता आहे। या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचंय आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं। पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊ सारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं। तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला। मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे। आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना आम्हाला माहित आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो। पण मी तुम्हाला सांगतो ही दोन माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत तुम्हाला मी सांगतो। सदाभाऊ उपस्थित आहेत। सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही। जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय। तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही, कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत। ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।